की जय जवान, जय जवान। भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की पूज्य बाबासाहेब आंबेडकर की वीरांगना अहिल्यादेवी होळकर की महात्मा ज्योतिबा फुले की। आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव खरं तर आताच पहिल्याच्या वक्त्यानं सहस्त्रकुंडाच्या बाबतीत सांगितलं आहे। मला वाटतं 2013चा कायदा आहे, 70% शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कुठलाही प्रकल्प करता येत नाही। त्याच्यानं जर हा कायदा पाळायचा नसेल राज्य सरकारले तर ते राज्य विधानसभेमध्ये कायदा पारित करावा लागतं आणि तो कायदा पारित करून सरकार केंद्र सरकारची मंजुरात घ्यावं लागतं, राष्ट्रपतीची मंजुरात घ्यावं लागतं। त्याच्याशिवाय 70% निकष कमी करता येत नाही। आता मुळात हा प्रकल्प कायद्याने 70%ची अट शिथिल केली काय हा पाहणं फार महत्वाची गोष्ट आहे। माझं असं म्हणणं आहे का आपण सगळ्या कायदेशीर बाजू तपासणं फार महत्वाचं आहे। नाहीतर आपलं कसं असतं, कायदा काही वेगळा सांगतं, आपण काही वेगळं सांगतं, प्रकल्प काही वेगळा असतं। अशा काही भ्रमात न जाता वस्तुस्थिती काय आहे त्यापर्यंत आपण जाणं गरजेचं आहे आणि ते 15 दिवसात आपल्याला सगळी माहिती तुम्हाला पुरवल्या जाईल का हा कायद्यात बसतो का नाही बसत आणि कायद्यात बसत नसेल तर त्याच्या बापाने करता येत नाही। आपली तुम्हाला लक्षात घ्या का अभ्यास पूर्ण समोर गेलो नाही तर मग काय वाचलं ते तुम्हाला माहित आहे। मग आपलं इतकं वाटोळं होतं का सावरता सावरता आपलं आयुष्य चाललं जातं पण हाती काही सापडत नाही अशी अवस्था आहे। आणि म्हणून आपण कायद्यानं एक तज्ञ समिती आपण लगेच गठीत करावी सगळे मिळून, त्यातले 1-2 वकील असेल, काही रिटायर अधिकारी असेल, जाऊ तर परफेक्ट जाऊ। जो छत्रपतीनं ज्या पद्धतीनं लढाया जिंकल्या माहीत पण पडलं नव्हतं शाहिस्तेखानाचे बोट कसे कापले म्हणून। आणि म्हणून त्या परंपरा आम्हाला छत्रपतीच्या लाभलेल्या आहे। 2 ते 3 लाखाचं सैन्य छत्रपतीच्या आम्ही पाहतो शाहिस्तेखानाच्या शनिवारवाड्याच्या आजूबाजूला होतं आणि 200 सैनिक जातं आणि शाहिस्तेखान त्याचा पोट्टा मारतं शाहिस्तेखानाचा आणि त्याच्या वाड्यात जाऊन त्याच्या बोट कापून येतं। त्याची अवघात आहो आम्ही, तो महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा। त्याच्यानं बगर प्लॅनिंगचं म्हणावं तसं कोणी काय सांगणार, कोणी म्हणते इथून जमीन जाते, कोणी म्हणते तिथून जातं, कोणी असं हेकोळं जातं, कोणी ह्या अशा गावठी अर्थाने काही अर्थ नाही आहे। हे आपल्या दिमाखालचे वकील बंद केल्यापेक्षा ओरिजिनल वकील आपण उभे करू आणि ताकदीने त्याच्या समोर जाऊ। आणि जेव्हा केव्हा तुमच्यावर अन्याय होत असेल तर माझ्या मायनं पहिलेच सांगितलं का 350 गुन्हे दाखल झाले आहे, आता अधिक 1000 झाले पाहिजे म्हणजे आपला खानदानाचा कोठा पूर्ण होईल लोकांच्यासाठी। त्याच्यानं तुमच्या प्रकल्पाची जमीन सोडा, मातीचा खडा जरी उचलला तर मग त्याला जबाबदार आम्ही राहील। आपण सर्व मिळून याच्या सगळ्या विरोधात आपण लढूया। खरं तर ही यात्रा शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा जी आहे ही तुमच्या आमच्या ज्या लुटीतून जे काही आज परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही गावागावात जिल्ह्यात जाऊन 600 सभापर्यंत आम्हाला जायचं आहे। माझ्या माय बहिणीची, माझ्या शेतकऱ्याची, मजुराची, शेतमजूर असेल आणि शेतकरी पण असेल, माझा दिव्यांग असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार असेल, या लोकांची कशी लूट होतं ते सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजे, कानात गेले पाहिजे। आणि तुम्ही आता उन्हात बसले त्याच्यानं मलाही मोठी पंचायत झाली का किती वेळ तुमचा गाव नाही इतक्या वेळ उन्हात कसे तुम्ही थांबणार आहे, कारण ऊन एवढी तपतंय आणि सरकार त्याच्यापेक्षा जास्त तपतं। पण दुःख या गोष्टीचा तुम्ही तपत नाही याचा मोठा प्रॉब्लेम आहे। खरं तर तुम्ही तपले पाहिजे, तुम्ही आग ओतली पाहिजे। जसं चुलीवरचं दूध उतू जाते तसा माझा शेतकरी उतू येऊन सरकारला झोपेतून बाहेर काढलं पाहिजे याच्यासाठी आलेला आहे। पण तुम्ही फक्त टाळ्या वाजवता, उतू येत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे। तर ते ऋतू यावं याच्यासाठी मी आलो आहे, आग लावासाठी आलो, आग विझवायला आलो नाही। आणि ते आग जाती धर्मासाठी भडकासाठी आलो नाही, ती धर्मात भांडणं करण्यासाठी आलो नाही, पार्टीची लढाई लढवासाठी आलो नाही,
तर ही आग शेतकरी शेतमजुराची सरकारच्या भिन्नाला लागली पाहिजे, याच्यासाठी आम्हाला लक्षात ठेवा. कारण माझा शेतकरी सगळ्या जातीचा आहे, तो ओबीसीचे आहे, तो मराठाचाही आहे, तो दलिताचाही आहे, तो हिंदूचाही आहे, तो मुसलमान मध्ये पण आहे, तो भाजपामध्ये आहे, राष्ट्रवादीचा आहे, काँग्रेसमध्ये आहे, आणि गावातले ती काय 4-5 गट असतात त्या 4-5 गटातच व्हा. शेतकरी असा आहे का जसा देव सगळ्या इकडे आहे तसा माझा शेतकरी राजा सगळ्या इकडे आहे, चारों तरफ है वो, और उसका ही मरण है ज्यादा, वही मरता है ज्यादा, जिसकी संख्या ज्यादा है, उसका आवाज बड़ा है, वही अगर मरता है तो खबरदार, हम अभी जिंदा है, हम अभी जिंदा है, मार के ठोक डालेंगे साले को. आणि या सगळ्या हिशोब घ्यासाठी आमच्यासोबत सरकार कसं वागतं ते सांगण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे. तुम्ही चुकून आमचा गैरसमज काढू नका का बच्चू कडू इकडे उभा राहते म्हणून. मला काही गरज नाही आहे. आम्ही पाहतो विधानसभेत जरी बच्चू कडू पडला असेल तरी ग्रामसभेतून विधानसभा हलवाची ताकद बच्चू कडू मध्ये आहे. त्याची आम्हाला काही फार गरज नाही आहे. गजानन ठाकरे असेल, हिमायतनगरचे आमचे बाळू ढोरे असेल, दीपक सूर्यवंशी असेल, विठ्ठलजी देशमुख असेल, आमच्या अनिल कदम असेल, आमच्या अनिलजी ठाकूर जे नवीन संपर्क प्रमुख आहे, भरभूत गंगार असणार, आपण सर्व कार्यकर्ते. खरं तर मुळात हे कार्यकर्त्याचं नाव मी घेत नाही, पण कधी कधी आम्हाला खूप गमतं आमचं थोडंसं नाव घ्या यांनी नाही म्हटलं, पण लोकांना बरं वाटतं. पण जे खरे मेहनतीचा विचार आहे ते मागं पडू नये. आणि नावासाठी तर तानाजी मेला नाही, बाजीप्रभू पण नावासाठी लढला नाही. छत्रपती राजाला 350 किल्ले निर्माण केले, एकाही किल्ल्यावर छत्रपतीचं नाव नाही. वो दिल में होना चाहिए, नाम लिखने से क्या होता है. आणि म्हणून मित्र, ही लढाई तुमच्या आमच्या अस्तित्वाची आहे. मी येताना पाहत होतोय का या सगळ्या बाजूनं, नदीच्या बाजूने एकतर नदी सवा नाही, खोल नाही आहे, नदी जमिनीला टेकलेली आहे, शेतीला टेकलेली आहे. नदीचं जे काही एकूण भौगोलिक परिस्थिती पाहिली तर थोडा जरी कुठं बांध घातला गेला तर त्याचे परिणाम किती वाईट होऊ शकतं हे वेगळ्या तज्ञ कमिटीला सांगण्याची काही गरज नाही आहे. आणि याचा सगळा विचार करून आम्ही पाहिजे नदीचं खोलीकरण किती केलं पाहिजे, तिथे दोन करता येतं का, 10-15 फूट जर नदी खोल करून टप्प्याटप्प्यानं जर पाणी थांबवता येतं का, अनेक प्रकार आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये काय आधी केलं पाहिजे जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांना भविष्यात काय होतं, समोरची लढाई पाण्यासाठी असेल. माझ्या लेटर पॅडवर लिहिलं आहे का आज जे लागलं ना तर जगाच्या पाठीवर पाण्यासाठी लागणार आहे. कारण आज आम्ही पाहतोय जल संपदा नियमन उभं राहिलं, राज्याचं वेगळं, जगाचं वेगळं. आज मोदी साहेबांना सांगितलं का पाकिस्तानला जेव्हा पहलगाम हल्ला झाला तेव्हा आम्ही सिंधू नदीचं पाणी अडवू, पण ते अडवता येत नाही. जागतिकीकरणाचं धोरण आहे, जगाचं धोरण आहे. त्या सगळ्या गोष्टीचा अतिशय हुशारीनं जा. माझं काय म्हणणं आहे का पुन्हा यानं म्हटलं गंगाराम म्हणते म्हणून तुकाराम उभा राहिला, तुकाराम म्हटलं म्हणून मग पुन्हा साहेबराव उभा राहिला असं होऊ नका देऊ. जे काही उभं राहायचं असेल ते फार व्यवस्थित एकदम परफेक्ट असलं पाहिजे. नाहीतर मग आपण असं असतं का आपलीच बोलती बंद होऊन जातं, असं होऊ नये. आणि त्याच्यासाठी मी सोबत राहू. आता राहिला शेतीच्या कर्जमाफीचा विषय असेल, आमच्या हमीभावाचा विषय असेल. मित्रांनो, आज अशी अवस्था आहे का सोयाबीन निघाच्या अगोदर 3400 रुपये भाव आहे. मार्केटमध्ये जर भाव पाहिले तर 3400. तुमच्याकडे सोयाबीन आहे का? सोयाबीनचे एवढे हाल आहे का ते 3400 आणि 3000 विकावं लागेल अशी अवस्था आहे. आणि राज्य सरकारने जे सोयाबीनच्या भावाची शिफारस केली ते तुम्हाला माहिती आहे का काय भावाची केली? तर मग तुम्हाला काय माहिती आहे, हेमा मालिनींना धर्मेंद्र सोबत काय नसलं. तुम्हाला शेतकऱ्याचंच माहित नाही, बाकीचं सगळं माहित आहे. जातीपाती धर्माचं असं झालं तसं झालं, तिथं मंदिर होतं, इथं मस्जिद होती, तिथं पुतळा होता, इथं असं होतं, याच्यातच गुंतून ठेवलं आम्हाला सगळं. पण माझ्या शेतकऱ्याला दरवर्षी लुटल्या जातं. काय भावना, राज्य कृषी मूल्य आयोग आहे तो पाशा पटेल त्याचा अध्यक्ष आहे, कुलकर्णी नावाचा माणूस त्याचा एमडी आहे. आणि त्याला आमच्या सोयाबीनच्या भावाची काय शिफारस केली, माझ्या कापसाच्या भावाची काय शिफारस केली? सोयाबीनच्या भावाची शिफारस केली 7,500 रुपयाची, कापसाच्या भावाची शिफारस केली 11,000 रुपयाची. आणि सोयाबीनचे भाव राज्य सरकारनं केंद्र सरकारने शिफारस केली का 15% जर नफा द्यायचा असेल तर किमान सोयाबीनला 7,500 रुपये भेटला पाहिजे. हे मी सांगत नाही,
हे राज्य सरकार सांगतं. राज्य सरकारनं मागणी केली केंद्र सरकारने, आणि कापसाचा पीक जर परवडत असेल आणि 15% नफा जर त्याला भेटत असेल तर त्याला 11,000 रुपये क्विंटल भाव भेटला पाहिजे. केंद्राने किती जाहीर केले माहिती आहे तुम्हाला काहीच माहित नाही. हाच राहणार तिचा अभ्यास करायचे आमचे काय त्या व्हॉट्सअपवर बाकीचे रील टाकतच आले. ते अशी ऍक्शन ते ताल हे रील टाकणारे अवलाद आहे. पण हे रील टाका ना माझ्या शेतकऱ्याला लुटतं कसं. अरे मोदीजीनं चहाचा कॅन्टीन चालवलं, चहा विकता विकता मोदीचे पंतप्रधान झाले. मोदीजीला मी विचारतोय का तुम्ही जो चहा विकला तो 100% नफ्यानं विकला का 15% नफ्यानं विकला? सांगा मोदीजी, सांगा. अरे आम्ही पाहतोय तो भजे विकणारा सुद्धा आम्ही पाहतोय 15 मिनिटात नाही 2 सेकंदात भज्याची एक प्लेट तयार होतं. तो सुद्धा 100 पटीनं नफ्यानं भजे विकतं. आणि आम्ही आहोत 15% नफा तुमच्या हाती. 7,500 रुपयाची शिफारस केली आणि 7,500च्या शिफारशीनंतर राज्य सरकार केंद्र सरकारनं भाव जाहीर केले 5,328 रुपये सोयाबीनचे. 5,328. आमचे तुमचे आम्ही भाव काय आता सोयाबीनचे लक्षात ठेवा. 5,328. 11,000ची शिफारस केली. कापसाचे भाव केंद्र सरकारनं जाहीर केले 8,110 रुपये. 8,110 रुपये. आता तुमची पंची कशी आहे का? आता 3400 भाव आहे सोयाबीनचे आणि कापसाचे भाव 6,000 ते 7,000च्या मधात खेळून राहिले मार्केटमध्ये. मी मार्केटचं बोलतोय. तुम्हाला वाटतंय कापूस बाहेर निघाल्यानंतर आणि सोयाबीन बाहेर निघाल्यानंतर ह्या दोन्ही याचा भाव वाढत काय होणार? सोयाबीन विकून तुम्ही कापूस आणि सोयाबीन काहीच माहित नाही. 4,000 विकता 3,000 विकताय. तुमचं तर असा वादा आहे का तुम्ही जाती धर्मासाठी भांडू शकता पण शेतकरी म्हणून भांडू शकत नाही. तुमचा हात बांधून ठेवले व्यवस्थित षडयंत्र. मंडळाय झाल्यानंतर प्रभू रामचंद्राचा अयोध्येचा मुद्दा आला. मंडळाय दाबला आणि तिथून शरद जोशी शेतीमालासाठी बोलायला लागले तेव्हा राम मंदिराचा मुद्दा आणला. शेतीचा मुद्दा संपला आणि प्रभू रामचंद्राचा मुद्दा बाहेर आला. शेतकरी मेला. व्यवस्थित षडयंत्र. कुछ ना कुछ लेके आते हैं बीच में. आता आम्ही पाहतोय का 11,000 रुपये भावाची शिफारस करताना 8,000 रुपये भाव भेटणार नाही. सोयाबीनचे भाव पण भेटणार नाही. सोयाबीन 2,500 ते 3,000 विकावं लागेल तुम्हाला. समजून घ्या. 3,000 विकासची वेळ तुमच्यावर पडली तर तुम्ही काय करणार? काय करू शकता तुम्ही? कुछ नाही कर सकते. तुम्ही तर एवढे आडून झालो आपण का आपल्यासारखे तर आपणच आहोत. जगात कोणी नाही. 3,000 विकून टाकू बच्चो. आता काय करताय? सरकारच तसं आलं. कोणी बोलत नाही. अरे कोणी बोलण्यापेक्षा तुम्ही बोलता का? तुम्ही एकत्र होता का? मला माहित आहे. मला एका पत्रकारानं विचारलं की तुम्ही या सगळ्या मागणीमुळे आंदोलनामुळे सरकार जागा होईल का? बिलकुल सरकार जागा होणार नाही. पण मला विश्वास आहे मला शेतकरी जागा झाला तर सरकार 10 ठिकाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. 10 ठिकाणी. आमच्या गावातल्या सगळे गाव आमचे आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फक्त आपले रस्ते जरी अडवले गावातल्या रस्त्यावर जर येऊन बसला तर महाराष्ट्र एका दिवशी ब्रेक होतो. लढाई पैशाची आहे. रोग पैसा नाही तो कुछ नाही. ना इज्जत है ना इतरत है ना कुछ है. ना गाडी आहे ना घोडा आहे ना बंगला. पोरगी भेटणार नाही तुम्हाला सांगतो. याच्यानंतर दुसऱ्याकडे पण भेटणार नाही तुम्हाला. मुछूर काढून टाकून सांग कोण देणार आहे शेतकऱ्याला मुलगी? आणि काय गरज तुम्हाला घेऊन? नोकरीवाले तिकडे तयार आहे. तुम्हाला कोण पोरगी देणार आहे? मुश्किल आहे. आडवा भाग काढा का उडचा भाग काढा का मिथुन चक्रवर्ती दिसा तुम्हाला तुमच्या थुबाळकडे पाहणार नाही पैशाकडे पाहणार आहे. पैसे किती आहे सांग. तुझं तोंड काय पाहायला मला. ही वस्तुस्थिती आहे. पण शेतकऱ्याची पैदासच कमी होऊन सहाले कोणीच राहणार नाही. शेतकरीच मारणार आहे. इडा पिडा जाओ आणि बळीचं राज्य बळीच नाही राहणार तर राज्य कुठून येणार? मगाले सगळे सुस्त झालं. आणि आज जर आम्ही सांगतोय सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही. पंजाबमध्ये 90% हमी भावानं 90% हमी भावानं गहू खरेदी जाते. 90%.
90% गहू जेवढा उत्पादन होतं तो सगळ्याच्या सगळा गहू पंजाबमध्ये खरेदी केलं जातं, कारण ते भगतसिंगाच्या डोक्यानं लढतं आणि तुम्ही आम्ही जातीपाती धर्मात अटकून बसतोय. मग पंजाबमध्ये जर 90% आमचं शेतीमाल खरेदी होतंय तर माझे 20% आणि 10% सोयाबीन का खरेदी केलं जातं? अजून अर्धाधिक शेतकरी मागच्या वर्षी मार्केटमध्ये सोयाबीन विकावं लागले, 34 रुपयाला विकावं लागले. हे का घडतंय? यासाठी आम्ही एकत्र का होत नाही? आणि आपण इथून आव्हान दिलं पाहिजे सगळ्या पक्षातल्या सगळ्या जातीतल्या लोकांनी, का आमचं सोयाबीन जर खरेदी केलं नाही, ती व्यवस्था निर्माण केली नाही, तर सोयाबीनचं कुटार पालकमंत्री आणि कलेक्टरच्या बंगल्यावर नेल्याशिवाय राहणार नाही. सरळ सरळ आम्ही तिथं ललकारलं पाहिजे. कम से कम नाया दंडा मारा तर फुसकार तर दाखवा साथ आहे म्हणून, नाही तर थांबून घेऊन गळ्या घालून ना तुम्हाला. आता आमचं कापसावर 11% आयात कर कमी केले. ट्रम्प साहेबाचा फोन आला मोदीजीला. मोदीजी जॉईन करत होते म्हणे, बाद में फोन करता हो. बाद में फोन आया, ट्रम्प ने ऑर्डर दे दी मोदी को, कपास उठा लो अमेरिका का. ऐसा क्यों? मेरा किसान भूखा मर रहा है अमेरिकन का. आता अमेरिकेतला शेतकरी उपाशी मरते म्हणून मोदीजीने बोगस धमकी. मोदीजी नाही म्हणत 56 इंच वाला आदमी है, ऐसा लगता डरेगा नहीं, लेकिन डर गया, झुक गया. आता 11% आयात कर कापसावरचे कमी झाले. 25 लाख गाठी पहिलेच मे महिन्यात आले. आता 150 गाठी कापसाच्या आमच्या देशात येणार. कोणाचा फायदा होईल? तुमचं काय म्हणत आहे ना? तर आजचा भाव कमी आहे, त्या गाठी आल्या तर कापसाचे भाव कमी होणार. 8,000 कापूस जाणार नाही. दुसरी अधिक महत्वाची गोष्ट आहे का अमेरिकेतल्या कापसाले काय भावाने कापूस विकत घेतला अमेरिकेचा माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? 17,000 रुपये क्विंटल. 17,000. अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचं चांगलं झालं आणि आमचं मरून भलं. आम्ही 7,000 विकावं लागलो. 6,000च्या भावात खेळायला लागलो तुम्हाला, कारण ट्रम्पनं धमकीच दिली. बरं, ते 31 ऑक्टोबर पर्यंत होती मर्यादा. आता आयातीची मर्यादा म्हणजे विदेशातला कापूस आणण्याची मर्यादा डिसेंबर पर्यंत वाढवली. लक्षात घ्या, हे तुम्ही आम्ही समजून घेत नाही. ही पैशाची लढाई आहे, लक्षात घ्या. आम्ही कष्ट करून आमच्या हातातलं पीक आल्यावर त्याला भाव भेटत नाही. पोट शिकलं तर नोकरी नाही आणि पिकलं तर भाव नाही. अशा वेळेस काय करायचं? ही लढाई अस्तित्वाची आहे. तुम्ही आम्ही पाहतोय विदेशातल्या शेतकऱ्याला तुम्ही 17,000 रुपये भाव द्या. एक तर हाईट आहे 21-22 मध्ये थोडक्यात निपटवतो, 15-10 मिनिटं निपटवतो. मला माहित आहे कुणीच्या काळाचा भरपूर आहे तुमच्यावर, पण त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं तुम्ही थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. किती वर्ष आंदोलन केलं माहिती आहे तुम्हाला? हे माहित काय? दीड वर्ष आंदोलन केलं पंजाबच्या शेतकऱ्याने. एकाच ठिकाणी बसलेलं 1.5 वर्ष. 700 शेतकरी जाग्यावर मेले, काही गोळीमारात मेले, काही तब्येत बेकार होऊन मेले. 700 शेतकरी मेल्यानंतर एकच शेतकरी हटला नाही. ऊन वारा पाऊस सगळा अंगावर घेतला, काही मागं वाटलं नाही. कारण ते 3 कायदे जर पास झाले असते तर आतापर्यंत आम्ही पाहतो लाचा पडल्या असते. आमची अशी अवस्था होती. त्या मोदीजीला आम्ही पाहतो कुठला विरोधी पक्ष झटकू शकला नाही, पण आम्हाला अभिमान आहे पंजाबच्या शेतकऱ्यानं मोदीजीला झुकवलं आणि 3 कायदे मागे झाले. ही तयारी जातीपाती धर्माच्या पलीकडची आहे. ही लढाई पैशाची आहे भाऊ. आम्हाला पैसा किती भेटतं? बाजूचा तेलंगणा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला एकरी 5,000 रुपये देतं आणि आम्हाला 2,000 भेटत नाही. मग बाकीच्या बाजूचा तेलंगणा लहान राज्य जर मदत करू शकतं. 3 लाख कोटीचं बजेट आहे तेलंगणाचं, 3 लाख कोटीचं, आणि शेतकऱ्यासाठी 45,000 कोटी ठेवलंय. महाराष्ट्राचं बजेट आहे 7.5 लाख कोटीचं आणि महाराष्ट्राने ठेवले फक्त 9,000 कोटी. पैसा हमारे पास ज्यादा है लेकिन किसान को कम है. ह्या सगळ्या गोष्टी तपासून आम्हाला बाहेर जावं लागेल. नरे आमचे
देवेंद्र फडणवीस म्हणतोय का दुष्काळाशिवाय आम्ही कर्जमाफी करत नाही. आता जो पाऊस आला, आता जी व्यवस्था निर्माण झाली, हे दुष्काळापेक्षा बेकार आहे. आणि तिसरं मी सांगतोय का दुष्काळापेक्षा आम्हाला झळ जे पोचतं ते कमी भावामुळे पोचतोय. आम्हाला भाव भेटत नाही म्हणून पोचतोय. आम्ही भीक मागत नाही, आम्हाला लुटणं थांबवा. आम्ही तुमचं कर्ज एका मिनिटात फेडल्याशिवाय राहत नाही. लुटलं थांबलं पाहिजे, आणि लुटलं म्हणून आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. तुम्ही जर देत नसाल तर ते घेतल्याशिवाय राहणार नाही. काही झालं तरी द्यायचं, ते आम्ही घेऊ. यासाठी 28 तारखेला तुम्हाला यायचं आहे गुट्टेबोली नागपूरला. तयारी आहे याची? काय आवाज आहे? काय प्रेम पदार्थ येणार आहे नक्की? तर ते नागपूर तर फुटून जाईल. काही ठोकणाऱ्या मारतात, काही खोटे बोलते लोक. बरोबर बच्चू म्हणते ते आज होतं आपल्या काय बापाचं चाललं चालायला. अरे येणार आहे का? तुम्हाला याचं कामच नाही. तुम्हाला 1500 भेटते, त्याच्यानं तुमचा वाढला आहे सगळं. तिकडे भावाला लुटायचं आणि ते द्यायचं. एका क्विंटल मागं 2000 लुटलं आम्हाला सोयाबीन मध्ये, 3000 लुटलं कापसामध्ये पर क्विंटल मागं. म्हणजे एका एकरात जर 7 क्विंटल कापूस पकडला तर 7 त्रिक 21,000. एका एकरातलं 21,000 लुटलं. 5 एकर वाल्याचं 1.25-1.5 लाखानं लुटलं वर्षाले. आणि जर 1000 एकर पराठी असन तर गुन्हेले किती? ते 7 त्रिक 21,000 म्हणजे 20,000 पकडा. 20,000 गुन्हेला 1000 एकर किती झाले? 20 कोटीनं लुटलं एका गावाला. 50 लाखाचा रस्ता आणला का आमदार डुंगरू वाजून येतच गावात. त्या आमदाराला सांगायचं का हे डुंगरू वाजवणं बंद कर, आमचे जे 20 कोटी लुटले त्याच्यातले 10 कोटी आण, त्याचं आयुष्यभर गुलाम व्यवस्था आहे. लूट ज्यादा हो रही है और दे कम रहे सरकार. आणि म्हणून ही सगळी जबाबदारी घेऊन 28 तारखेला बच्चूभाऊ विश्वास असेल तर या, नाही असेल तर मला सांगा काय केलं पाहिजे आम्ही. तुम्ही म्हणाल सभेच्या अगोदर हातकलम करा, बच्चूभाऊ हातकलम करायला तयार आहे. आतापर्यंतचे गुन्हे गरिबाच्या विरोधात जो उभा राहिला त्याच्यासाठी आम्ही लढलो, त्या दिव्यांगासाठी मी लढलो आहे. त्याला आता 2,500 रुपये महिना केला, उपोषण सुरू केलं. 600 रुपये महिना होता. जे दिव्यांगाला पाय नाही, हात नाही, डोळे नाही, चलता येत नाही, तो सगळ्या जाती धर्मात आहे, सगळ्या पार्टीत आहे. त्या दिव्यांगाचा मला राजकीय काही फायदा होणार नव्हता, तरी सुद्धा 20 वर्ष लढले. 200 गुन्हे दाखल करून घेतले. 600 रुपये महिना होता, 1000 केला, 1000चे 1500 केला, आणि 1500चे आता 2,500 माझ्या दिव्यांगाला भेटणार आहे. अर्थोकीला दिले. अर्थभेद, जातीभेद और धर्मभेद नाही, हे अर्थभेद आहे. ज्या पैसा आहे उसकी किंमत आहे. आणि मग जो बजेट मध्ये जो पैसा होता, जो श्रीमंताला जात होता अदानी अंबानीला, तो माझ्या दिव्यांगाच्या घरापर्यंत पोहोचला. जे घरकुल योजना होते, पंतप्रधान आवास योजना, ती केंद्राची योजना, जे गावात असली तर 1.25 लाख आणि शहरात गेली तर 2.5 लाख. हमने आवाज उठाया विधानसभा, 2दा लक्ष केला, उपोषणात घेतले. आता 1.25 लाखाची योजना माझ्या ग्रामीण भागातले 2 लाखाची केली. ही अर्थभेदाची लढाई जिंकलो आम्ही. आणि म्हणून हे आर्थिक राजकारण खऱ्या अर्थानं शेतीच्या मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे. आणि मी जास्त वेळ घेणार नाही. आपण सर्व एवढे जण उन्हात थांबले त्याबद्दल आपले धन्यवाद. जे काही सहस्त्रकुंडाचा मुद्दा आहे, लगेच मी 5-6 दिवसात आपण मीटिंग लावू, पहिले सगळं समजून घेऊ, आणि सगळ्या गावातून तुमची सर्वपक्षीय सर्व जातीय एक तज्ञ कमिटी तयार करा. त्यात वकील घ्या, व्यवस्थित लढू, बाय प्लॅनिंग न लढू. क्या है, कुछ बातें बदल लड़ने से भी मिल सकते हैं. अगर बाय प्रोसिजर आपण गेलो तर, नाहीतर मग बोंबलत बसा, काही भेटणार नाही. पण आपली तयारी आहे सगळ्यांची. शेतकरी आंदोलन उभं करायचं का नाही करायचं? नाही तर झेंडा आडवा येईल तुम्हाला. कोणाचा निळा येईल, कोणाचा भगवा, कोणाचा पिवळा, हिरवा येईल ना आडवा. पार्टी जिल्हा परिषद तिकीट लढवायचे बच्चू आलो असतो आंदोलनात, पण तिकीट नाही भेटत, पार्टी तिकीट देणार नाही. असे गुलामाचे बच्चले आहे ना आपल्या गावात. त्या जिल्हा परिषद तिकीटसाठी आपल्याला एकूण टाकते सहायचं, एवढे बदमाश. फक्त जिल्हा परिषदची तिकीट, नाही तर आमदारकीची. दुसरं भेटते काय रे तुम्हाला? आमदार लग्नात आला तरी खुश आहे तुम्ही, पाठीवर हात. 2दा लग्नात आला आमदार, जमलं तुमचं, संपला विषय. काय लहान लहान मागण्या आहे तुमच्या. आणि म्हणून ही लढाई लढायची असेल तर भाऊ, त्या झेंड्यावाल्याला सांगा, त्याला जरी निळा झेंडा असेल, तुझा जरी भगवा असेल,
हिरवा असन पिवळा असन त्या झेंड्याचा काकळ्याला मला बाप शेतकरी पैदा करतो शेतात. तो जर शेतात कलानीला तुमचा झेंडाच राहत नाही सांगतोय. आणि म्हणून ही झेंड्याच्या पेक्षा माझ्या कापसाची लढाई लक्षात घ्या आणि त्या लढाईत आपण सामील व्हा अशी विनंती करतो. 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि सर्वांना विनंती करतो की कृपया बच्चू भाऊ चालू असताना कोणी त्यांच्याजवळ गडबड गोंधळ करू नये. सर्वांना ते भेटतील.